एक मोठं शहर होतं. त्या शहरामध्ये श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. व्यापार करून त्याने संपत्ती कमावलेली होती आणि ती संपत्ती त्याच्या कष्टाची होती. व्यापार करून त्याला बरेच दिवस झाले होते. तो आता वयस्कर झाला होता. त्याला व्यवसाय करणं थोडं जड जात होतं. परंतु हा एवढा मोठा व्यवसाय आणि मिळवलेली संपत्ती ही कोणाकडे द्यायची, हा मोठा प्रश्न त्याच्याकडे उभा राहिला होता. कारण त्याला पत्नी आणि एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या मुलीचं लग्न झालं होतं आणि मुलगा शिक्षण घेऊन घरीच राहत होता. तो अभ्यासही व्यवस्थित करत नव्हता आणि कोणतंही काम त्याला व्यवस्थित जमत नव्हतं. आता बरेच दिवस झाल्यानंतर हा त्याचा मुलगा कामचुकारपणा करायचा. धंद्याकडे, व्यवसायाकडे त्याचं लक्ष नव्हतं. परंतु एवढी मोठी संपत्ती, व्यवसाय या मुलाकडे दिले तर हा कसा काय सांभाळेल, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्या श्रीमंत माणसाने त्याच्या मुलाला सांगितलं की तू थोडेफार पैसे कमवून आणलेस तरच तुला संध्याकाळी जेवण भेटेल. असं सांगितल्यानंतर मुलगा आईकडे गेला आणि रडायला लागला. आईला त्याची दया आली. आई म्हणाली, बाळा, तू रडू नकोस. मी तुला माझ्याकडचे पैसे देईन आणि ते पैसे घे आणि तू तुझ्या वडिलांना दाखव. आईकडे 100 रुपये त्याने घेतले आणि संध्याकाळ झाली. जेवणाच्या वेळेस विचारलं, तुझी कमाई किती आहे आजची, दाखव मला. तेव्हा त्याने ते आईने दिलेले पैसे वडिलांकडे दिले. तेव्हा वडिलांनी सांगितलं की मुळीच नाही तू कमवलेले हे पैसे, हे तू कोणाकडून तरी मागून आणलेले आहेत. कारण त्याच्या स्वभावावरून त्याला त्याच्या वडिलांना कळून गेले होते की हे पैसे कोणीतरी दिलेले आहेत. मग तो कबूल होतो की हे पैसे आईने दिलेत. तो श्रीमंत माणूस त्याच्या मुलाला माफ करतो आणि जेवायला देतो आणि दुसरा दिवस उजाडतो. तो श्रीमंत माणूस मुलाला म्हणतो की आज तू कमाई करून आणली तरच तुला संध्याकाळी जेवण भेटेल. हा मुलगा आणखी नाराज होतो. इकडे तिकडे फिरतो, भटकतो आणि शेवटी बहिणीकडे जातो. बहिणीकडे गेल्यानंतर तो बहिणीकडून पैसे मागून आणतो आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेस तो त्याच्या वडिलांच्या हातात देतो. वडील ते पैसे घेत नाहीत. कारण त्याच्या स्वभावावरून त्यांना कळून जाते की हे पैसे कुठून तरी मागून आणलेले आहेत. परत तो श्रीमंत माणूस पैसे घेत नाही आणि त्याला विचारतो की तू हे पैसे कुठून आणलेले आहेत. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हे पैसे बहिणीकडून मागून आणलेले आहेत. मग आणखी हा श्रीमंत माणूस खूप चिडतो. परंतु पत्नीमुळे तो त्याला केलेला गुन्हा परत माफ करतो आणि जेवायला देतो. तिसरा दिवस उजाडतो आणि तो श्रीमंत माणूस बोलतो की
तू आज कष्टाने कमवून आणले तरच तुला संध्याकाळी जेवण मिळेल. हा मुलगा बाजारात जातो. इकडून तिकडे भटकतो. भटकत असताना एक आजीबाई असते. तिला साहित्य इकडून तिकडे दुसरीकडे न्यायचे असते, परंतु तिला गाडी भेटत नाही. ते साहित्य नेण्यासाठी विचार करते की एखादा माणूस भेटला तर बरं होईल हे साहित्य नेण्यासाठी. हा मुलगा इकडून तिकडे फिरताना दिसतो. ती आजी बोलते, बाळा, तू जर एवढे साहित्य त्या ठिकाणी नेऊन दिले तर तुला मी त्याची मजुरी देईन. आणि साहित्य त्या आजीने सांगितलेल्या ठिकाणी त्याने पोहोचवून दिले. आजीने त्याला त्याच्या कष्टाचे 100 रुपये दिले. परंतु हा मुलगा ते साहित्य वाहून खूप दमला होता आणि त्याला मिळालेले पैशाची किंमत त्याला कळालेली होती. संध्याकाळी जेवणाच्या वेळेस वडिलांनी विचारलं, तू आज काय काय काम करून किती पैसे कमावले? तेव्हा तो मुलगा म्हणाला, मी आज कष्टाचे 100 रुपये कमवले. वडील म्हणतात की हे पैसे तू कमावलेले नसतील. परंतु तो मुलगा आज जिद्दीने म्हणाला की मी आज माझ्या कष्टाचे 100 रुपये कमावलेले आहेत आणि ते घाम गाळून कमावलेले आहेत. असं त्याने ठणकावून सांगितलं. तेव्हा वडिलांनी ते मान्य केलं, कारण त्याच्या आज केलेल्या कामावरून तो हा पुढे कष्ट करून संपत्ती कमावू शकतो, स्वतःची उपजीविका भागवू शकतो असं त्याच्या लक्षात आलं. आणि मुलाच्याही लक्षात आलं की मी कोणतंही काम करून आपली उपजीविका भागवू शकतो. तेव्हा ती पहिली कमाई, त्या कमाईवरूनच त्याच्या वडिलांनी पूर्ण संपत्ती आणि व्यवसाय त्याच्या नावे करून दिला. कारण मुलालाही कळालं की स्वतःने कमावलेली संपत्ती त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते याची जाणीव झाल्यामुळे त्यालाही पहिल्या कमाईची भेट मिळाली. धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.